आज मी तुम्हाला हॉटेल स्टाईल चिकन करी बनवून दाखवणार आहे। म्हणजे चिकनचा रस्सा बनवायला खूपच सोपा आहे। खूपच कमी साहित्यामध्ये घरच्या साहित्यामध्ये बनवलेला आहे। हा चिकन रस्सा खायला खूपच अप्रतिम लागतो। चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता। चला तर सुरुवात करूया। यासाठी मी इथे 1 किलो चिकन घेतलेले आहे। आणून चांगलं धुतलंय। यानंतर आता मसाले घालूया। यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर म्हणजे बेडगी मिरची पावडर, याने रंग खूप मस्त येतो। 1 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता। जास्त तिखट खात असाल तर जास्त घालू शकता। 1 चमचा धणे पावडर घातली आहे। आता अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। हिंग पावडर घालते। हिंग पावडर घालून तुम्ही कधी चिकन बनवलं नसेल तर एकदा नक्की बनवून बघा। खायलाच याची चव खूपच मस्त लागते। 2 चमचा आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना याची पेस्ट घ्यायची। लहान चमचा आहेत म्हणून मी 2 चमचे घातलेले आहेत। तर एक मोठा चमचा, समजा लहान चमचा असेल तर 2 चमचे। आणि 1 चमचा मी इथे गरम मसाला वापरलाय। 1 चमचा दही घालायचं। दही आंबट घेऊ नका, जास्त दिवसाचं फ्रेश दह्याचा वापर करा। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। सुरुवातीला इथे मॅरिनेट करताना कमीच मीठ वापरा, नंतर गरज लागेल तसं मिठाचा वापर करायचा। आता हे सगळं साहित्य आहे, मसाले आहेत, ते या चिकनला कोट करून घ्यायचे। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले चांगले चिकनला कोट करून घेतले। झाकण ठेवून याला अर्धा तास असंच मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं। मॅरिनेट केल्यामुळे चिकन खायला अप्रतिम लागतं। आता चिकन बनवण्यासाठी मसाला एक बनवूया आपण। तर पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचं। 2 उभे स्लाइस केलेले कांदे घेतलेत, उभे चिरून घेतलेत। तुम्ही कसेही चिरून घेऊ शकता, कारण आपल्याला याचा मसालाच बनवायचा आहे। आता हा कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम थोडी मीडियम ठेवलेली आहे, म्हणजे कांदा लवकर परतला जातो। एकसारखं मिक्स करून हे बघा, कांदा छान परतला गेलाय, रंग याचा बदललेला आहे। आता यामध्येच 2 चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत। लहान होते टोमॅटो म्हणून मी 2 घेतले। तुमच्याकडे जर मोठे असतील तर 1 टोमॅटो घ्या। आता कांदा आणि टोमॅटो चांगला मिक्स करून नरम होईपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा। एकसारखं मिक्स करत राहायचं आहे। तर कांदा टोमॅटो तुम्ही पाहू शकता चांगला नरम झालाय, काढून घेऊया। आणि आता थंड करून सुद्धा घ्यायचा आहे। सारख्याच पॅनमध्ये मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत। 2-3 लवंग, 2-3 काळी मिरी, यानंतर 1 दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी वेलची आणि 1 मोठी वेलची घेतलेली आहे। गरम मसाले, खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। 1 वाटी ओलं किसलेलं खोबरं घेतलंय। तुम्ही इथे सुकं किसलेलं खोबऱ्याचा वापर सुद्धा करू शकता। खोबरं थोडं कमी वाटलं म्हणून मी अर्धी वाटी अजून घातलंय। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि खोबऱ्याचा सुगंध येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत छान मिक्स करून भाजून घ्यायचं आहे। खोबरं छान भाजून झालंय, काढून थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर वाटण करून घ्यायचं। आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। चिकन बनवायला घेऊया। यासाठी 2 ते 3 चमचे तेल घालायचं। 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या। 1 तमालपत्र घातलंय। लसूण पाकळ्यांचा रंग बदलला की यामध्ये आपण जे मॅरिनेट चिकन केलं होतं ना, ते चिकन यामध्ये घालायचं आहे। आता मसाले आपल्याला घालायची गरज नाही, तरी सुद्धा तुम्ही टेस्टप्रमाणे यामध्ये मसाला तुम्हाला कमी लागत असेल तर तो ॲड करू शकता। हे चिकन आहे ते चांगलं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सुरुवातीला चिकन मसाला लावून शिजवल्यामुळे याला मसाले चांगले लागले जातात व्यवस्थित। आणि अर्धा तास आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं, त्यामुळे मसाले चिकनमध्ये आतपर्यंत लागले जातात। खायला खूपच हे चिकन चवीला भन्नाट लागतं। सगळं व्यवस्थित 2 मिनिटं मिक्स करून चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आता याला चांगली एक उकळी काढून घेऊया। मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घातलंय मी आणि ते पाणी यामध्ये घातलंय। गॅसची फ्लेम स्लो करायची, झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं हे चिकन चांगलं शिजवून घ्यायचं। तर 2-3 मिनिटं चिकन मी शिजवून घेतलं आहे। 20% चिकन शिजवलं। यानंतर खोबरा, कांदा, टोमॅटो हे मसाले जे होते आपले ते वाटून घेतलंय आणि ते सुद्धा घातलंय। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा घातलेलं आहे यामध्ये। आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला इथे पाण्याची गरज लागली तर पाणी घालू शकता। तिखटाचं प्रमाण इथे तुम्ही चेक करू शकता। यानंतर मिठाचं प्रमाण सुद्धा चेक करू शकता।
मॅरिनेट करताना मी मीठ घातलं होतं, ते मला परफेक्ट वाटतं, यासाठी मी इथे मीठ घालत नाही. झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं स्लो गॅसवर हे चिकन छान आता शिजवून घ्यायचं. तर स्लो फ्लेमवर मी 10 मिनटं चिकन छान शिजवून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त याला तर्री आलेली आहे. गॅसची फ्लेम आता बंद करायची आहे. चिकन आपलं शिजून तयार झालेलं आहे. आता यावर बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे. चिकन रस्सा इतका मस्त झालाय, सुगंध घरभर पसरलेला आहे. अगदी झटपट हा चिकन रस्सा बनतो. घरातीलच साहित्यापासून आपण हा चिकन रस्सा बनवलेला आहे. तुम्ही हा चिकनचा रस्सा भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत किंवा तुम्ही पावासोबत सुद्धा खाऊ शकता. भन्नाट चवीला लागतो. तर नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी जराही आवडली असेल चिकन रस्स्याची तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.